राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी। काहीच वेळामध्ये राज्याचं नगरविकास धोरण जाहीर होणार आहे। नगरविकास खातं हे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमक्या काय घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। म्हाडा पुनर्विकास, ट्रान्झिट कॅम्प, उपनगरीय धोकादायक इमारतींसंदर्भातील घोषणांची शक्यता यामध्ये आहे। तसंच एसआरए प्रकल्प, बीडीडी आणि बीआयटी चाळींचा पुनर्विकास हे असे अनेक प्रलंबित विषय या दरम्यान निकाली निघण्याची शक्यता आहे। ऋत्विक भालेकर आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। ऋत्विक, कधी नगरविकास धोरण जाहीर होणार आहे राज्यासाठीचं? प्राजक्ता, आज संध्याकाळी 6 वाजता घाटकोपर येथील पंतनगर या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रित असा एक राजकीय कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर गृहनिर्माण खात्याचे दोन्हीही मंत्री उपस्थित असणार आहेत। यांच्या उपस्थितीत आज राज्याच्या गृहनिर्माण धोरण जे आहे हे जाहीर केलं जाणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 3 मुख्य पॉलिसी ज्या आहेत, ज्या की म्हाडा पुनर्विकास, ट्रान्झिट कॅम्प आणि उपनगरातल्या धोकादायक इमारती यांच्याबद्दल घोषणा केली जाणार आहे। त्यानंतर ऑक्टोबरच्या आधी 4 टप्प्यात इतर महत्त्वाच्या पॉलिसींची सुद्धा घोषणा केली जाणार आहे। यामध्ये एसआरए प्रकल्प असतील किंवा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले बीडी आणि बीआयटी चाळींचा प्रश्न असेल किंवा डिफेन्स लँड आणि रेल्वे लँडमध्ये जी घुसखोरी होऊन झोपडपट्ट्या ज्या वसलेल्या आहेत यांच्या विकासाचा जो मुद्दा असेल, ह्या सगळ्या विषयांवरती आज निर्णय घेतला जाणार आहे आणि ऑक्टोबरच्या पूर्वी याविषयी निर्णय घेऊन त्याची घोषणा केली जाणार आहे। प्राजक्ता, ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे आज नगरविकास धोरण जाहीर होणार आहे आणि राज्यातील महत्त्वाच्या गोष्टी, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गोष्टी या दरम्यान मार्गी लागण्याची शक्यता आहे।